सर्वांना तर आता आले मी सकाळी 9:30 वाजेला शेतामध्ये, कारण की आपल्याला बाजरी खुरपायची आहे. तर आता शेतात आले होते आणि ना शेतात आल्यानंतर व्हिडिओ चालू केल्यानंतर गळ्यात पोत पाहिले तर पोत घरीच विसरलेली आहे, कारण की रात्री काढून ठेवत असते ना त्याच्यामुळं. आणि मस्त असं सकाळ सकाळचं वातावरण हे आणि अशा चोपाईनं मला घेऊन आले होते शेतामध्ये, कारण की ना दुपारपर्यंत ते घरी आहे तर मग मला ते थोडीशी बाजरी खुरपू लागतील त्याच्यामुळं. आणि आता ऊन येऊन थोडंसं, कारण की आता 2-3 दिवसात बाजरी पटकन खुरपून घ्यायची. तर पाणी भरून घेते एकदा मी प्यायचं बॉटल भरून आलेले शेतात. मस्त पाणी चालू आहे. काही म्हणा ना. थंडगार नाही ना. आणि सकाळच्या 9:30ला पटकन आवरून तयारी करून घेतली आणि आले बाजरी. इतकं गवत आहे या बाजरीमध्ये, गवतच गवत आहे. तर आता 2 वाजेपर्यंत मला मदत करू लागेल, कारण की ना त्यांना जायचं आहे 3च्या ड्युटीला, सेकंड शिफ्ट आहे म्हणून, नाही का ना. तर चला आता मी अगोदर पहिलं माझा युनिफॉर्म घालून घेते. बघा शेतातला युनिफॉर्म, तर असा युनिफॉर्म आहे. चला आता पहिलं पोशाख घालून घेते आणि मग करते ना. इतकं खुरपून घेतलेलं आहे बघा, हे पूर्ण खुरपीत आणलेले आहे. आणि इथं गंज टाकलेलं आहे बघा, इथं हे बघा इथं गवत. आणि अशी चप्पा आहे ना तिकडं खुरपी ते आणि अशा त्या तिथे ना जाऊन मेंदू लागलेत म्हणजे खुरपी ते. आणि आता मी खुरपी ते इतकी भयंकर गवत आहे ना, समोरलं गवत आहे तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने गवत किती घेतं. आम्हाला फोटो काढायला पाहिजे तर एक ती गवत आहे की नाही, लय गवत आहे. आता हे गवत आणि हे कुठं मोठं बाजरी, हे सुद्धा गवत आहे बरं का, बाजरीसारखं दिसतंय पण हे पूर्ण असं काट्याचं गवत आहे बघा, हे काट्याचं गवत. आणि आता बाजरी दाखवते मला, बाजरीचं ताट आहे बघा बाजरी. तर इतकं निंदिले खुरपिले मी हे बघा, इतकं छान वाटतं ना शेतामध्ये, करमत एकदम मस्त. घरच्यापेक्षा शेतात इतकं करमत आहे नाही का नाही. आशुचोपाचं म्हणणं आहे की आपलं जे शेतात पिकं असतं ना ते पाहून उल्हास येतो काम करायला आणि करमतं पण. पण गवत तर इतकं आहे आणि त्याने तितकं खुरपलं बघा, चप्पलपासून खुरपीत नेलेलं आहे तर तिथपर्यंत आहे की नाही. आणि आता एक खुरपून घ्यायचं आहे मला. तर चला आता मी एकदा काम करून घेते, मग दाखवते तुम्हाला किती खुरपले तर आता हे बघा काढून घेते मी. इतकं गवत आहे ना, गवतच गवत. असं गोळा करून घ्यायचं. अरे बघा एक मूठभर निघलेलं एक गवत आहे की नाही. तर आता मी ते इथे टाकून देते. काय म्हणले हो, कालचा व्हिडिओ झाला ना, काय मी पाहिलं नाही अजून. मी एक व्हिडिओ अपलोड करायला टाकलेला आहे, तर हर्षचोपा म्हणते ते व्हिडिओ झाला का नाही. तर आता मी ते बघते पण आणि एकदा खुरपून घेते. कामात काम 5G चालू आहे फुल. तर हे बघा आहे का, एका सेकंदात एवढी मूठभर गवत निघतं. आणि केना आहे केना, त्याचं केना इतकं पसरतं वारामध्ये. बघा अशा चोपा कसे मांडी घालून खुरपी दे. काय हो, कचवा कचवा, तर कचवा केना आहे म्हणते ते. तर हे बघा आहे का,
आणि डबल कोण जाईल डबल आणला एक वाटर भरता येईल. हो मी पाणी आणून रिकाम आहे. शेपूची भाजी बेसण्या चपाती बेसन आणलं नाही कसं काय शेपूची भाजी शेपूची भाजी भाजी वासाला घेतो हातानं काय तू मला खायचे डब्याला पोळा नाही का मला हा जाऊ दे लेकरला परिस्थिती जेवण करून घेते मस्त ही मेथी शेपूची भाजी बाजरी आण भाईला सांगून आणायची दोरी आणणार आहे ते पोरला पंचमीला कधी आणणार आहे दोरी उद्या किती येईल म्हण घेऊन कंटक्की करू येईन म्हण बाबा कंटक्की तर कंटक्की खाय बिर्याणी खाय काय खायचं ते खाय दोरी घेऊन ये म्हणा आणि आता वेळेस 1 किलो चिकन घेऊन ये म्हण तिकून हा मग चिकन तिकडं स्वस्त आहे ना मग यात वेळेस घेऊन येईन हा मी देईन पैसे उधार 1 महिन्याला पुढच्या महिन्याला श्रावण संपल्यावर काय रा आणि हा तरी आपण जेव्हा आवाज चालू झाकण बाटलेला आवाज घरी काय का ना दीदी घेऊन राहिले का दीदी एकदम पोळी करत असले तर पोळी घेऊन येऊन द्या भाजी घेऊन येऊन द्या तिच्यापुरती असले तर चला हा फोन करते मी तुम्हाला काही राहिलं चालेल विचार फोन करते मी तुम्हाला जर जेवण आणि 8 रुपये गेलेत घरी दीदी जर आली तर दीदीला घेऊन येणार आहे नाहीतर मग नाही कारण की ना घरच्या शेतात आहे म्हणून दीदीला वाटतंय का यावं 1-2 दिवस रोज काही ती येत नसती शेतात पण मग काल रविवारचं पण मस्त शेतात आली एन्जॉय केला लेकरानं आणि रोजही घरी तिला करमत नाही त्याच्यामुळं हाई तोपर्यंत घरच्या शेतात मी कामाला तोपर्यंत ती येईन असं केसाला कार्प बांधलंच नव्हतं आता बांधून घेतले म्हणजे कसं आहे केस आहे ना केसावरची धूळ असते शेतातली तिथे धूळ जाऊ नये म्हणून असं बांधून घेतलेले कार्प आणि आता दीदी अजून काही आलेली नाही आहे आता जेवण करून झालं आहे मला अर्धा तास तर अर्धा तासाचं 15 मिनटं जेवणाला आणि आता असं मी मिळून पाऊण एक तास मस्त आराम केला आणि आता जायचं आहे बाजरी करपून घेते चला आता डबा ते ठेवून देते आणि दीदीची वाट पाहणं चालू आहे सतत माझं लक्ष तिकडे का दीदी कधी चला आता दीदी येईपर्यंत मी बाकीचं इथला पसाराचा डबा आहे तो ठेवून देते डबा ठेवून दिलं ना म्हणजे टेन्शन राहत नाही आणि कॅरीबॅग आहे आपला फोन ठेवण्यासाठी म्हणजे ना असं कॅरीबॅगमध्ये फोन ठेवला ना तर धूळ वगैरे जात नाही आणि पाणी घेतलेलं आता पिण्यासाठी सोबत आता आहे ना अगोदर तर बसूनच घेतले जेवण करायचं म्हटलं तर मला वाटलं दीदीचा आले आवाज आलाय कोणाचा तर तिकडे शेजारी पाजारी आहे पण खूप दूर आहे ते त्याच्यामुळं सोबत असले ना तर मग काम करायला पण भारी वाटतं आता मी माझा आता तो खुरपं घेतलेलं आहे आता खुरपून घेते पटपट हे बघा ते खुरपून घेणं पडत असतो खरी मजा गावाकडे असते काम करण्याची म्हणा किंवा शेतात एक जे जेवण आपण चटणी मिरची काय आणतो
त्याची मजाही वेगळीच आहे ना. कारण की आपण घरी किती चांगलं असं 5 पकवान जरी करून खाल्ले आणि साधी कांदा चटणी मिरची शेतात जरी असली भाकर तर एवढी भारी लागते ती चवदार. आणि तुमचे 5 पकवान घरी काय किती का भारी भारी करून का त्याची मजा शेतासारखी लागत नाही. तर त्याच्यामुळे ना खरंच गावाकडं राहण्याची मजा तर खरंच चांगली आहे. एवढं आहे की गावाकडे असल्यावर ना तर शेतात तर मेहनत करणंच पडते, मेहनतीशिवाय काही फळ भेटत नाही असं आहे ते. तर खरे मेहनतीचं फळ आहे. आता या बाजरीला लहानचं मोठं करायचं, त्याची निगा करायची, तेव्हा ते आपलं छान असं पीक येईल. म्हणून म्हणे मेहनतीचं फळ मेहनत केल्याशिवाय मिळत नाही. तर तसं आहे. चला आता खुरपून घेते आणि बोलण्यात जास्त वेळ जाईन तर हर्षच्या पप्पाला उद्याच्याला काम दिसणार नाही. ते म्हणजे सकाळी मस्त किती मोठं खुरपलं आहे आणि 2च्या नंतर मी गेलो तरी नसा वाजता तर काही चांगलं खुरपलं नाही. कारण की त्यांचा धाक पण लय असतो. कारण की ते कामाला एवढे भयंकर काम करतात ना, स्पीडनं काम करते ते. तर मग त्यांच्या धाका आता पूर्ण जेवढं होईल तेवढं जास्त करणे. कारण की ते अगोदरच सांगून गेली ह्या खांब्यापासून तर समोर त्या तिथपर्यंत बाजरी व्हायलाच पाहिजे खुरपून. तर मग मला आता ती खुरपणं जायचं संध्याकाळपर्यंत. नाही तर आश्रपा म्हणशील मी गेलो आणि ही पाहत बसली रील. त्याच्यामुळे ना आपलं दोन्ही हाताने जेवढं होईन तेवढं करत राहायचं. तर चला मग आता थोड्या वेळात भेटते तुम्हाला. आलेली शेतात मम्मीकडे. मम्मी ना बाजरी खुरपती आहे, तुम्हाला दाखवते. मम्मी मी नाही का घरून काहीतरी पार्सल आणलं त्यासाठी दाखवते. बघा इथं मस्त अशी बाजरी ना मम्मी खुरपती आहे. आणि काय आणलं मी सांग का, हे देखो 2 मिनटं. हां पाहतो ओपन करून. पार्सल आणलेलं वाटतं. बघा काय पार्सल आहे तर मस्त आहे. प्लेट देते ओपन करायला. मस्त असं गरम पार्सल आणले. मस्त खाली तो कांदा आहे तिथं काय पोळी खाली पोळी आणते का दोघीसाठी आणली ना. मग मी सकाळपासून जेवण नाही करे, मी 5 वाजेपासून उपाशी आहे. आता किती वाजले, 2:30 वाजता झाले, 1:45 म्हणजे 2:15. मी नाही का पप्पान मला आणून सोडव इथपर्यंत, त्या बांधाऱ्यापर्यंत आली मी एकटी. काहीच घेऊन वाटलं यार, आपण एकटं येऊ शकतो. एकदम जसं काय हॉटेलमधलेच सेम हॉटेल सारखे झाले. आणले मस्त अशी गरमागरम पोहे, एकदम मस्त आणि गरम. आणि मला काही खायची इच्छा नाही आहे, पण जर इतकं आग्रह झाला टेस्ट कर त्याच्यासाठी आता कर नाही. मस्त काय कार हवा सुटली एकदम निसर्गाची. आणि मस्त त्याच्यामध्ये गरमागरम पोहे गरमच आहे ना, झाकायला थंडी होईल म्हणजे बांधते आणि कडून बांधते. केले ना त्या अगदी द्यावं नाही जात ना. तर चला आता मस्त पोहे टेस्ट करून बघते कैसे है. जसे की हॉटेलमध्ये गरमागरम पोहे भेटेल सेम तरी जागा. ओ मला बी थोडीशी टेस्ट करला. छान दीदीनं पोहे आणलेले एकदम भारी. त्यासोबत कांदा पण आणलेला आहे. मला पडता नाही ओढणं कसं तरी. आता दीदीनं आणलेले मस्त पोहे आणि आता मी पोहे खाते. कारण की तिथं चालू आहे मम्मी पोहे काय. पप्पाला म्हणले ते खावा पण खाल्ले नाही. पण नाश्ताला तू नकालपर्यंत गेले. हा काय काही बी असतं, साबुदाणा वडे काही ब्रेड वडे मेदूवडा सगळं. थोडी गाठ म्हणजे जेव्हा कांदा त्याच्यातच. लिंबू कोण आणलं सत्यानारायण कांदाच गेला त्याच्यात, वाटलं जाईन म्हणून सापकनच गेला तो. मस्त कांदा. सगळे म्हणते जेवण केलं डबल पोहे खायला लागले. मग लेकीची आठवण आणि मी इतक्या यानं म्हणून आणले ते, मला मम्मी बी खाईन माझ्यासोबत. इतकं भक्कम करून आणलेले ना पोहे, तिला वाटतंय खावंच मम्मी ना आता. आईज हे बघा इकडे मम्मी ना कुठे गेली, अरे ही आली. इथं बाजरी खुरपते आणि मी बी मम्मीला खुरपू लागते.
मी दुसऱ्यांदा म्हणजे पहिल्यांदाच बाजरी खुरपते, काल एकदा आणि आज एकदा. हे बघा नेचर किती सुंदर झालेले आणि हे ढग बघा किती छान झालेले ना, क्लाउडचा आकार. आणि हे बघा बाजरी आता आम्ही खूप सारी खुरपलेली आहे. आणि तिकडे बघा आमचे हे छोटं पुढे जे ते छोटं गायचं पिल्लू आहे आता झालेलं. आणि तिकडे गाय आहे, मस्त दोघे जेवण करते, त्यांचं चरता येते. आणि आता आम्ही ही काढची साईडनं पुरी ना खांब्याकडची पुरी केली, आता इकडची राहिली ती करून घेतोय. काय पप्पान जेवढं सांगेल बाजरी तेवढीच झाले ना आता आपली. आता याच्या खाली अजून तो तिथं एक बांधारा आहे, त्याच्या खाली पण अजून ती बाजरी खुरपायची. त्या बाजरी तेवढं गवत दिसत नाही ना, तिकडे गवत कसं काय झालं, मी तर कसं काय एवढं गवत आहे, लय गवत आहे असं काट्याचं गवत आहे. तर चाललोय आता आम्ही घरी आणि संध्याकाळचे 6:30 वाजले. याच्या अगोदरच आम्ही निघायला पाहिजे होतं, कमीत कमी 6 वाजेला घरी पोहोचायला पाहिजे होतं, पण तसं नाही झालं. खुरपीतच राहिलो. हर्षीचे पप्पा म्हणले होते ना तेवढं खुरप, त्याच्या जास्तच खुरपलं. तर आता अण्णा ते पण आले तिथे. ते बाय अण्णा ते आले ग, ते तिकडं ते बाय अण्णा तिकडून दिसते का, दिसते तुला अण्णा? इकडे पाहिजे ती. तर अण्णा ते अजून भरपूर लांब आहे, तोपर्यंत आम्ही किती लांब जात आहे की तिथे. तिकडं नको जाऊ दे, बाबा बोला ना, शिवा बाबाची ती सोयाबीन. शाळा चालू होत आम्ही अशी बॅग घेऊन. तर दिदीला आले 1990 मधल्या कसे चालू होते म्हणते मी शाळेत बॅग घेऊन. ते असं दप्तर राहायचं, एक पिशवी राहायची, बाजारची टाकलं का चाललं. तसं म्हटलं तर आमच्या आई बाबांना आमच्या टाईम येऊनच दिला कधी ते. आमच्या आई बाबांना, आजी आजोबांना. आमचे बाबा ड्युटीला होते आणि सरकारी ड्युटीला होते, गव्हर्मेंट. आमचा बाबाचा नादच करू नये कोणी, एवढा जीव लावला ते नाही आम्हाला. आणि हे बघा माझ्या मम्मीची बाजरी अशी झालेली, थोडीशी पतली, पण नंतर इतकं बेट करीन म्हणते ना, थेट इथून तर तिथपर्यंत लगी जे पांढरं आहे तिथपर्यंत तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेरा. बाजरी मम्मीची माझ्या मस्त आहे, पण थोडीशी पातळ झाली ना, त्याच्यामुळेच थोडंसं मन नाराज आहे. तर मस्त असं संध्याकाळचं वातावरण. चाल ना ग, कोण थांबली ती? मग तू थांबली म्हणून हो का. तर चला आता घरी जातो. आता आमच्या हर्षदा काय करत असं काय नाही काय माहिती. हर्षदा आम्हाला जायचं आहे पाण्यातून, आणि आता दिदी फर्स्ट टाईम एवढ्या पाण्यातून चालली का नाही ग. हो दिदी एवढी थकले. पॅन्ट पायवर करून घे, चप्पल काढून घे, आता ओली साप येऊन बसले का त्यात ना गो. काय नसतं ग बाई. गाडी घेऊन चाललं होतं, पाणी पुरा पूर्ण इतका मस्त नाक गेला त्या पाणीतून. ते पाणी बी काय खोल नव्हती, एवढंच होतं लगे, एवढं खोल. तो साप होता का नागच होता डायरेक्ट? नागच होता. केवढा होता ग? पाणी केवढा होता दाखव इकडे पण सांग. एवढा हो काळा होता, बघता मोठाच होता मग साप. तर पाण्यात चाललेलं वाटत, पाणी कसं दिसतं. काही नाही दिसत. चल मी आहे ना सगळं. ते पाणी वाहते ना, ते स्वच्छ एकदम. चप्पल नाही काढत. चला तर आम्हाला आता पाण्यातून जायचंय. तुम्हाला मागं चालू बरोबर.
नको ते फक्त रस्ता. तर हे बघा असं पाण्यातून जाणं पडतं आम्हाला. इकडंच आहे माझ्याकडे. हे वेगळे गड्डे इकडचे असलं तर इकडे नाही. चाल वाहते पाण्यात काही नाही. चालेल पागल. तर दिदीला आता पहिलीच वेळेस पाण्यातून चालेल. केवढं पाणी म्हणून दिदा तिकडे नको जाऊ पागल. एवढा जनावर. मम्मी आपण केवढं चाल इकडे माकडे तू हात पकड जर पकड. चल हे इथं राहिले जर पर्यंत मला झालं. तुला तो माहेरची नदी नी तुला आठवण राहील ना. मी पाण्यातून जात होते मी हाय काही नाही हो. आव तिकडच्या वळ नाही पोरीचं ठिकाणा पाय. तर हा दिदी पहिल्याच वेळेस एवढ्या भयंकर पाण्यातून आली. इकडे पाय. हो का म्हणता वा बाई तुझी केवढं झेपाय तू म्हणून सगळं एवढंच केलं की आपण ड्रेस चालला आला. तर सांगणं पडत असतं काय पाणी लय मोठं आहे. मग तुला तिथे पिशवीवर लिहू लागले ग. काय म्हणजे आपण अशा छोट्या छोट्या लाट आहे बघ. काय म्हणते लाठा. आणि ते पाखरू किचन मस्त बसलं तिथे. कशी पाणी पडते खाली. फोनवर दिसत नाही ना. ते कशी किती जवळ आहे. झूम करून दाखवून दरवली तिथे. थोडंसं पुढं आहे नाही दा. ती चांगली. मग आता चप्पल घेऊन गाड लागली मला. कुठे गेले ते पाखरं. गेले ग ते पण आपल्या आवाजानं. इथं खाली खड्डे आहे ना. कधी शिव बाबा कुंडून आले. खाली खड्डे आहे ना. दीदी इकडे पाय ना. असं पिशी घेऊन काढत असते. किती भारी चपला चपला दाखव. कोणी फोटो काढतं का आपल्याला फॅशन. हा कोणी पोच देतं का चपला घेऊन. पदे बाबा कसे आले तिकडून शिव बाबा. हे बघा आमचे शेजारी ते बाबा. काय तू म्हणत होती ना ते पहिलं पाणी तर नेणार आता एवढ्या. तर हे बघा इथं मम्मीने आता मस्त भजी करतीये. हे बघा मस्त आपले भजे फ्राय होत आहे. मी भजे खाऊन पडले मम्मी लय झाले. आपली खिचडी दाखव ना. खिचडी कोणी केली आज. हर्ष ना लय झाली. हो बाई लय भारी केली. माझ्यापेक्षा भारी झाली. तर आम्ही घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर ना माझ्या हर्षने असा एवढा भारी मसाले भात केला होता. जसं की आपण 1990मध्ये ज्या लग्नात गेलो तर लग्नामध्ये नाही का ते वराडीमध्ये असं जेवण असं मसाले भात असायचा. सेम तसंच माझ्या हर्षूने एवढा भारी मसाले भात केला होता. मी आजपर्यंत जसं मला आता मसाले भात जास्त होतच नाही. लग्नामध्ये जिरा राईसच असतो. आणि आता मग हर्षूने मला आहे ना तो भात तसा केला होता मसाले भात. तर मला सगळी फिलिंग 1990, 92, 93, 94, 95 या सालीची आठवण आली. आणि त्यानंतर आहे ना मस्त कांदा भजी करत आहे मी. तरी ते बघा कांदा भजी एवढे भारी झाले होते ना. आणि आता पुढं व्हिडिओ करतच होता राहिलेला पण आहे ना चार्जिंगच नव्हती फोनामध्ये. घरी गेल्याच्यानंतर कोणी बघितच नाही फोनामध्ये चार्जिंग आहे की नाही. तर अशा पद्धतीचं आमचं घरचं जेवण होतं आज. मसाले भात आणि कांदा भजी आणि ते पण हर्षूच्या हातचे मसाले भात आहे ना एवढं भारी झालं होतं. तर चला व्हिडिओ बघितल्याबद्दल